आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून। किनवट तालुक्यातील मलकजाम येथे महावितरण कंपनीच्या विद्युत तारांमधील शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागून सुमारे 5 एकर मका पीक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे। या घटनेमुळे संबंधित शेतकरी कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। मलकजाम येथील शेतकरी सुमनबाई पोतन्ना अंगरवार व पोतन्ना नारायण अंगरवार यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 362 मधील सुमारे 2 हेक्टर क्षेत्रातील मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। 4 महिन्यांपूर्वी मेहनतीने लावलेले हे पीक कापणीस तयार असतानाच आगीत भस्मसात झाले। स्थानिक ग्रामस्थांच्या माहितीनुसार महावितरणच्या विद्युत तारा अनेक ठिकाणी सैल व झुकलेल्या अवस्थेत असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात येत आहे। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर दुपारच्या वेळी खांबावरील तारांमध्ये शॉर्ट सर्किट होऊन ठिणग्या पिकावर पडल्या आणि काही क्षणातच आगीने विक्राळ रूप धारण केली। घटनेनंतर गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, तसेच निष्काळजीपणाबद्दल महावितरण कंपनीवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, जीके न्यूज, किनवट, नांदेड। तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी, सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची।